जय महाराष्ट्र. नमस्कार. मी मयांक भागवत. तुम्ही पाहताय आमचा विशेष कार्यक्रम टीबीचा विळखा. टीबीचा विळखा यासाठी कारण भारतासमोर आरोग्य विषयक अनेक समस्या आहेत. सध्या टीबी हा भारताचा नंबर 1 शत्रू बनलाय. कारण 2014 मध्ये 22 लाख लोकांनी टीबीसाठी उपचार घेतले असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं. यावरूनच टीबीच्या धोक्याची तीव्रता अधोरेखित होते. अधिक माहिती जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून. सध्या भारतासमोर टीबी म्हणजे ट्युबरक्युलोसिसचा धोका आव असून उभा आहे. टीबी पासून असलेल्या या धोक्याची तीव्रता एका अभ्यासामधून अधोरेखित होते. 2014 मध्ये भारतात 22 लाख लोकांनी टीबीसाठी उपचार घेतले असल्याचं या अभ्यासामधून पुढे आलंय. लॅन्सेट इन्फेक्शियस डिसीज या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालंय. या अभ्यासानुसार असं समोर आलंय की 2014 मध्ये जगभरामध्ये 63 लाख टीबीचे रुग्ण होते. 2014 मध्ये भारतात 22 लाख टीबीचे रुग्ण आढळलेत. जगात सर्वाधिक टीबीचे रुग्ण हे भारतात आहेत असंही समोर आलंय. 2014 मध्ये 8 लाख रुग्णांना झालेल्या टीबीचं योग्य निदान न झाल्याचा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आलाय. खासगी आरोग्य क्षेत्रामध्ये टीबीसाठी उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही मोठी असल्याचं पुढे आलंय. यातली चिंतेची बाब म्हणजे खासगी क्षेत्रातल्या रुग्णांची संख्या ऑन रेकॉर्ड येत नाही. म्हणूनच देशामध्ये या अंदाजापेक्षा जास्त टीबीचे रुग्ण असल्याची भीतीही व्यक्त होतीये. याच वेळी टीबीचे विषाणू हे औषधांना आता जुमानत नसल्याचंही पुढे आलंय. दिवसेंदिवस हे विषाणू सशक्त होत आहेत आणि त्याचमुळे टीबी हा भारताचा जीवघेणा शत्रू बनलाय. टीबीवर विजय मिळवण्यासाठी देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणं गरजेचं आहे. सरकारलाही टीबी हटवण्यासाठी युद्ध पातळीवर मोहीम राबवावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. तर तुम्ही पाहिलं तर आम्ही का टीबीचा विळखा म्हणतोय, कारण जवळपास 22 लाख लोकांनी टीबीची ट्रीटमेंट घेतली होती. मात्र दिवसेंदिवस टीबीचे रुग्ण वाढतायत. आपण ह्याच मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत की टीबी झाला असेल हे आपल्याला कळेल कसं, आणि ते झाल्यानंतर आपण काय काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे. कारण आपण ट्रीटमेंटमध्ये सोडतो आणि नंतर टीबीच्या औषधांना बॅक्टेरिया रेझिस्टंट बनतोय. आपल्यासोबत डॉक्टर संदीप तिळवे आहेत, क्षयरोग तज्ज्ञ. त्याचसोबत आपल्यासोबत डॉक्टर तुषार जगताप आहेत, माजी अध्यक्ष आहेत शिवरी टीबी हॉस्पिटल डॉक्टर्स असोसिएशनचे. डॉक्टर तुषार, मी पहिल्यांदा तुमच्याकडे सुरू करतो, कारण शिवरी हॉस्पिटल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की टीबीसाठी लढणारं एक हॉस्पिटल म्हणून आपण त्यांना ओळख आहे आणि आपण ओळखतो. कशा प्रकारची फॅसिलिटी सध्या तिथे आहे आणि जो एक डेटा आपल्याकडे आहे की 22 लाख लोक, हा अलार्मिंग डेटा आहे. आणि मुंबईमध्ये तुम्ही काय सांगाल, टीबी झपाट्याने पसरतोय? असं आहे की शिवडी टीबी हॉस्पिटल है जे MCGMचं हॉस्पिटल आहे, हे फॅन्टॅस्टिक जॉब करते. ते म्हणजे तिथे जे असलेले डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ आहे त्यांची जर कमिटमेंट आपण बघितली तर मला असं वाटतं मुंबईतील जवळजवळ सर्वच लोकांना हे प्रतीत झालं की या हॉस्पिटलचे डॉक्टर्स हे पेशंट्स फ्रेंडली आहेत आणि ते पेशंट्सना रिसीव्ह करण्यासाठी उत्सुक आहेत, कारण त्यांना ह्या आजाराचं गंभीर महत्त्व किती आहे हे कळलेलं आहे. त्यामुळे शिवडी टीबीमध्ये जाणारा जो पेशंट असेल त्याला तिथले जे डॉक्टर्स आहेत आणि तिथलं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते आपल्या परीने संपूर्ण मदत करायला तयार असतं. आणि गेल्या 2-4 वर्षामध्ये बऱ्याच प्रकारच्या ज्या डायग्नोस्टिक टेस्ट आहेत, खास करून जीन एक्सपेक्ट जी नवीन आलेली आहे किंवा इतर टेस्ट असतील, त्या शिवडी टीबीमध्ये प्रामुख्याने होतात. प्रश्न असा आहे की हे एक हॉस्पिटल आहे आणि हे एशियातील सर्वात मोठं हॉस्पिटल, इट्स अ बिगेस्ट हॉस्पिटल इन एशिया. बरोबर. पण अजूनही मला असं वाटतं की त्याच्यामध्ये रिइन्फोर्समेंट करण्याची गरज आहे. आणि रिइन्फोर्समेंट एक वेगवेगळ्या पातळीवर करता येईल. खास करून तिथे जे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण वाढवता येईल. तिथला जो पॅरामेडिकल स्टाफ आहे त्याचं प्रमाण वाढवता येईल. आणि तिथे असलेल्या OPDs आहेत आणि तिथे असलेली पेशंटची केअर घेण्याची जी व्यवस्था आहे त्याला पण रिइन्फोर्स करता येईल. मला असं वाटतं बऱ्याच प्रमाणामध्ये मुंबई महानगरपालिका, स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन आणि सेंट्रल गव्हर्नमेंट हे करत आहे. पण तरी सुद्धा टीबीचं प्रमाण लक्षात घेता आय अग्री दॅट वी स्टील नीड टू डू मोर. बरोबर, म्हणजे रिएन्फोर्स करायला पाहिजे. त्या डॉक्टरांना तिकडच्या काही चांगली इक्विपमेंट्स द्यायला पाहिजे. त्याचसोबत पेशंट जे येतात त्यांना तेवढा तो लोड घेऊ शकतं का हॉस्पिटल, तेही बघायला पाहिजे. पण डॉक्टर संदीप, टीबी म्हणजे ट्युबरक्युलोसिस, साधा खोकला आला तर बऱ्याच वेळेला लोक घाबरून जातात की मला टीबी तर नाही ना. हा ओळखायचा कसा की मला टीबी झालाय किंवा नाही, याची बेसिक काही लक्षणं आहेत का?
बेसिक लक्षणं 2 किंवा 3 जी आहेत ती म्हणजे एक म्हणजे खोकला जो की बराच काळ आहे जात नाही आहे. तुम्ही औषधं घेताय, डॉक्टरांकडे जाताय पण जात नाही आहे. दुसरं म्हणजे ताप जो की हलका ताप असतो, खूप जास्त ताप नाही. इव्हनिंग राईज आम्ही त्याला म्हणतो, युजली संध्याकाळी वाढणारा हलका ताप जो की जात नाही आहे. औषधं घेतलं ती तात्पुरता जातो, पुन्हा येतो. तिसरं म्हणजे भूक कमी लागणे, वजन कमी होणे, अशा प्रकारचे जे सिम्पटम्स आहेत हे टी बीचे टिपिकल सिम्पटम्स आपण ज्यांना म्हणतो ते आहेत. अशा प्रकारचे कोणतेही सिम्पटम्स जर 2 आठवड्यापेक्षा जास्त तुम्हाला वाटले तर स्पेशलिस्टकडे जाऊन टेस्ट करून घ्यायला हवी आणि एक्झामिनेशन करून घ्यायला हवं आणि टी बी आहे की नाही बघणं आवश्यक आहे. पण याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी येतो की बऱ्याचशा लोकांना ही गोष्ट माहिती नसते की टीबीच्या कुठल्या कुठल्या टेस्ट होतात आणि कुठल्या कुठल्या टेस्ट करायला पाहिजेत. डॉक्टर जगताप, तुम्ही काही लोकांना माहिती देऊ शकता का प्रेक्षकांना की कशा प्रकारच्या टेस्ट टीबीवरती होतात जेणेकरून लोकांना पटकन निदान होऊ शकतं, कारण डायग्नोसिस हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. यासाठी मुंबईतील जे डॉक्टर्स आहेत त्यांचं क्लिनिकल ॲक्युमेंट फार महत्त्वाचं. जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं तसं हे जे काही सिम्पटम्स आहेत हे लक्षात आल्याच्यानंतर पेशंटचा एक्सरे चेस्ट हा पल्मनरी ट्युबरक्युलोसिससाठी फार महत्त्वाचा असतो आणि CBC म्हणतो आम्ही त्याच्यामध्ये ESR असतो. ESR इज ऑलवेज रेज्ड इन केसेस ऑफ ट्युबरक्युलोसिस. त्यामुळे CBC आणि एक्सरे चेस्ट हे प्रायमरी फार महत्त्वाचे इन्व्हेस्टिगेशन. सोपे आहे, ते फार स्वस्त असतात, फार खर्चिकसुद्धा नाही. आणि एकदम डायग्नोसिस करायची असेल तर आता बऱ्याच सेंटरमध्ये ही जी मगाशी मी टेस्ट सांगितली जी एक्सपर्ट ती टेस्ट करतात आणि त्या टेस्टमुळे युजली 2 दिवसामध्ये किंवा 2 तासामध्येच या पेशंटला ट्युबरक्युलोसिस आहे की नाही, बरं असेल तर तो कुठल्या औषधांना रेजिस्टन्स आहे याचं पण निदान होतं. त्यामुळे कुठल्याही पेशंटला जर वजन कमी होत असेल, संध्याकाळचा बारीक ताप येत असेल, भूक लागत नसेल आणि खास करून आजकाल टेलिव्हिजनवर अमिताभ बच्चन साहेब जे ॲडव्हर्टाइजमेंट करतात तिकडे जर लक्ष दिलं आणि पेशंट्सने जर आणि किंवा नातेवाईकांनी लक्षात घेतलं तर मला असं वाटतं याच्या टेस्ट सोप्या आहेत, निदान लवकर होतं आणि एकदा निदान लवकर झाल्यानंतर वैद्यकीय सल्ले आणि ट्रीटमेंट घेतल्याच्यानंतर त्या पेशंटना भरपूर फायदा होतो. बरोबर. पण डॉक्टर संदीप, ज्या प्रकारे डॉक्टर आता तुषार म्हणाले की आपण सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की आपण कुठली ट्रीटमेंट घेतोय. मात्र बऱ्याचदा असं पाहिलं जातं की आपण ट्रीटमेंट सुरू तर करतो, मात्र नंतर टाळमटाळ करतो. ह्या टाळमटाळ केल्यामुळे आपण पाहतोय की टीबीचा बॅक्टेरिया हा ड्रगला रेझिस्टंट होतोय. म्हणजे तुम्ही त्याच्यावरती कितीही मारा करा पण त्याला त्याचा काही फरक पडत नाही, कारण तो म्युटेट होतो आणि एक नवीन बॅक्टेरिया बनतो. तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? सर्वात इम्पॉर्टंट आहे पेशंटला समजणं, गांभीर्य समजणं की त्याला हा जो आजार आहे तो गंभीर आजार आहे आणि औषधं घेतल्यानंतर काही त्याचा जो कोर्स आहे जो पूर्ण करणं आवश्यक आहे, त्याला सुरू करण्याअगोदर ट्रीटमेंट काउन्सिलिंग करणं आवश्यक आहे डॉक्टर्सनी की कंटिन्युअस ट्रीटमेंट घ्यायची आहे, त्यामध्ये खाडा करायचं नाही आहे, ती कोर्स पूर्ण करायचा आहे. जरी तुम्हाला बरं वाटलं, ताप गेला, खोकला गेला तरीसुद्धा जंतू पूर्णपणे मरून तुम्ही क्युअर होण्यासाठी कोर्स पूर्ण करणं आवश्यक आहे. आणि जर आणि कंटिन्युअस फॉलोअप डॉक्टरबरोबर ठेवणं की तुम्ही इम्प्रूव्ह होत आहे की नाही, पिरियडिक एक्सरे करून बघणं, कफ किंवा बेडका याची तपासणी करून बघणं आणि ट्रॅक ठेवणं आणि मॉनिटरिंग करणं की तुम्ही इम्प्रूव्ह होत आहात की नाही आणि ती जी टीबीची औषधं तुम्हाला चालू आहेत ती तुमच्यावर त्या बॅक्टेरियांवर काम करत आहेत की नाही, यासाठी पेशंटने हे सिरियसनेस जाणून घेणं आवश्यक आहे की हा टीबी साधासुद्धा आजार नाही आहे, पण नीट व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर पूर्णपणे बरा होऊ शकतो. ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली तर पूर्णपणे बरा होईल. डॉक्टर जगताप, ज्या प्रकारे आता डॉक्टर संदीपही म्हणाले की आपण स्वतःवरती कंट्रोल ठेवला पाहिजे की मी एकदा औषध घ्यायला सुरुवात केली की मी ते औषध पूर्ण कोर्सपर्यंत संपवणार. मात्र या औषधांमध्ये देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे काही औषधं एक्सपेन्सिव्ह आहेत, म्हणजे महाग आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये सरकारी हॉस्पिटल्सचा रोल सगळ्यात महत्त्वाचा आहे टीबीसाठी, कारण ज्या लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट परवडत नाही ते सरकारी हॉस्पिटलमध्ये येणार. अशा वेळेला या एक्सपेन्सिव्ह औषधांबाबत काही खास सरकारतर्फे काही उपाययोजना केल्या गेल्यात का? नक्कीच. म्हणजे RNTCP हा जो सरकारचा देश पातळीवरचा प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट डॉट्स म्हणतात, डायरेक्ट ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट. त्याच्यामध्ये पेशंटना औषध देतात, पण प्रश्न असा आहे की 70% पेशंट्स हे प्रायव्हेट सेक्टर्समध्ये जातात, प्रायव्हेट डॉक्टरांकडे जातात आणि नुसतं औषधांचे ट्रीटमेंट हा त्याच्यामध्ये एक भाग नसून पेशंटची हेल्थ, टोटल हेल्थ हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे सरकारी पातळीवर पेशंट्सना या वेगवेगळ्या PHCतर्फे किंवा नोडल हॉस्पिटल्सतर्फे ट्रीटमेंट देण्याचा किंवा पोचण्याचा प्रयत्न होतोच, पण याचबरोबर प्रायव्हेट सेक्टर्समध्ये जे डॉक्टर्स किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत मला असं वाटतं त्यांच्यावर जास्त जबाबदारी आहे. कारण या हॉस्पिटल्समध्ये ज्या डॉक्टर्स असतात त्या डॉक्टर्सनी पेशंट्सना नुसतं ट्रीटमेंटचं हे न करता पेशंटना टोटल हेल्थच्या दृष्टिकोनातून म्हणजे एक्सरसाइज असेल, डाएट असेल, त्याच्यानंतर सूर्यप्रकाश असेल, ह्या गोष्टी ज्याने त्यांचं रोगप्रतिकार शक्ती वाढेल
आणि स्ट्रेस असेल. मुंबईतलं मला असं वाटतं टीबीचं प्रमाण वाढण्याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये अतिशय लोकांची कोंडी झाली आहे. ती तुमची सगळ्याच दृष्टीने कोंडी आहे. ती आर्थिक कोंडी आहे, तो तुमची फिजिकल कोंडी आहे, तुमचे इन्फ्रास्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला मोकळी मैदानं नाही आहे, तुम्हाला श्वास घ्यायला स्वच्छ हवा नाही आहे. त्यामुळे पोल्युशन आणि सिटीस्केप्स म्हणजे मध्ये तुम्ही वाचलं असेल तर तुमचं शहर जे कसं असतं त्या शहरावरून तुम्हाला होणारे आजार ठरतात. 80 लाख लोक सध्या शहरांच्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याच्यातल्या असलेल्या एस्थेटिक्समुळे जर ते चांगले नसतील तर आजारी पडतात. बरोबर. म्हणजे डॉक्टर, याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण, आपण जेव्हा ट्रेनमधनं येतो तेव्हा आपल्याला मोकळा श्वासही घ्यायला मिळत नाही कारण इतकी गर्दी असते. मात्र डॉक्टर संदीप, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर एखाद्या रुग्णाला टीबी झाला असेल किंवा टीबीचा रुग्ण आहे, एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे त्याची लाईफस्टाईल काय असावी, कारण त्याने काय खावं काय प्यावं जेणेकरून त्याला रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या अंगामध्ये तयार करता येईल. असे काही टिप्स आहेत का? काही इन्स्ट्रक्शन्स जे टीबी डायग्नोसिस झाल्यानंतर लगेच पेशंटला दिले गेले पाहिजे. त्यातले सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे खोकला करताना तोंड कव्हर करणे किंवा रुमाल किंवा मास्क याने तोंड कव्हर करणे, सो दॅट त्यांचे लंग्समधून बाहेर येणारे जे जंतू आहेत त्यांचा संसर्ग दुसऱ्या लोकांना होऊ नये. ही सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे औषधं वेळेवर घेणे. आणि तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट मी नेहमी पेशंटना सांगतो की तुम्ही जो आहार घेता ते एक एक्स्ट्रा औषध आहे असं समजून आहार घ्या. कारण बऱ्याचदा यामध्ये जेवणाची इच्छा पण कमी होते टीबीमध्ये. त्यामुळे पेशंट म्हणतात की मला जेवायची इच्छा होत नाही आहे. पण ज्या प्रकारे आपण औषधं घेतो की जबरदस्त घेणं आवश्यक आहे, तसंच सकस आहार घेणं आवश्यक आहे. मी त्यांना नेहमी सांगतो की जसं आपण एखाद्या प्रेग्नंट लेडीला एक्स्ट्रा काही केअर करतो, त्यांना जास्त सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा प्रयत्न करतो, तशा प्रकारचा आहार पेशंटने घ्यायला हवा, ज्यामध्ये जास्त प्रोटीन असतील. जे व्हेजिटेरियन्स शाकाहारी पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी दूध, फळं, ड्रायफ्रूट्स हे इन्क्लूड करायला हवं. जे मिश्र आहारी आहेत त्यांना त्यांच्यासाठी अंडी किंवा मांसाहारी पदार्थ इन्क्लूड करू शकतात. आणि सोबत म्हणजे हे सगळं एक्स्ट्रा जेवण घ्यायचं आहे जे की तुम्ही नॉर्मल जेवता त्यापेक्षा अधिक, ज्याच्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते, शरीराची ताकद, औषधांचा साईड इफेक्ट झेलण्याची ताकद, ही सगळं वाढू शकतं. बरोबर. म्हणजे तुम्हाला स्वतःवरती देखील ह्या गोष्टीचा कंट्रोल ठेवायला लागेल की आपण चांगलं खाल्लं तर आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती चांगली आपण स्वतः वाढवू शकतो. डॉक्टर जगताप, मी तुमच्याकडे ब्रेक नंतर येणार आहे आणि हे जे ड्रग रेझिस्टंट टीबी आहेत त्याच्या ट्रीटमेंटबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं. मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र.